जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथं खालच्या ताईंनी पूजा केलेली होती। वरलक्ष्मीची पूजा आहे। पूजा करून तर खूप दिवस झालं, पण माझा व्हिडिओ टाकणं लेट झालं। तर मी म्हटलं जाऊ दे, आपण आता शेअर करावा आहे तर आपल्या गॅलरीमध्ये। तर इथं मी आता शेअर करून घेते। आणि तर इथं बघू शकता तुम्ही, मी इथं पूजेला आलेली होती आणि त्यांनी मला बोलवलं होतं। आणि रियांशला पण माझ्यासारखीच पूजा करायची होती, सेम पूजा काय, त्याला हळदी कुंकासोबत सारखं असं खेळायचंच असतं। आणि तर इथं बघू शकता, ज्या ताईच्या इथं पूजा होती ना, ह्याच ते ताई तर पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या, म्हणून खूप ते अनकम्फर्टेबल फील करत होत्या, पण आल्या त्या, नाही म्हटल्या नाही। तर अशी खूप छान पूजा मांडलेली होती आणि प्रसादही खूप छान बनवला होता त्यांनी। तर इथं बघा, ही आहे त्यांची मुलगी, तर तिला पण हाय करायला सांगितलं मी। आणि इथं बघू शकता, एवढी छान पूजाची मांडणी केलेली होती, छान सगळं बनवलं होतं। आणि तुमच्याकडे वरलक्ष्मीची पूजा अशीच करतात का, वेगळी असते, नक्की सांगा बरं काय। तर इथं बघू शकता तुम्ही, मला तर एकदम छान प्रसन्न वाटलं इथं येऊन। आणि माझ्या रियांशला तर प्रसाद खूपच आवडला आणि त्याला फुलीवरा असलं म्हणजे झालं, काहीच लागत नाही। तर असं होती पूजा। त्यानंतर ना, इथं पूजेच्या नंतर तर इथं पायाला हळद लावून, म्हणजे लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्याला पूजलं जातं। असं 5 सवासणी बोलवल्या जातात आणि 5 सवासणीला पण असे पायाला हळद लावून, हळदी कुंकू लावून अशी पूजा केली जाते। त्या 5 सवासणी किंवा 7 सवासणी, आपल्या इच्छेप्रमाणे सवासणी बोलायच्या असतात। त्या बघा, इथं बघा, जे जे ते करतात ना, ते सगळं 21 सवासण्या किंवा असं प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते आणि त्यानुसार ते बोलवत असतात सवासिनींना। तर इथं बघू शकता, असा प्रसाद दिला जातो।